12ही राशींमधील अतिबुद्धिवान रास म्हणजे मिथुन रास. या राशीचा राशी स्वामीच बुध आहे. आता आपण पाहूया मित्रांनो की मिथुन राशीसाठी गुरुचं हे द्वितीय भावातून गोचर जे आहे आणि ह्याचबरोबर गुरु शनी यांचा नवम पंचम योगाचा प्रभाव यांच्या राशीवरती कसा पडेल, विशेषतः आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनावर काय परिणाम होतील. द्वितीय भावातील मित्रांनो गुरुविषयी फलदीपिकेमध्ये काय सांगितलेलं आहे. धनस्तो यदि गुरु शुभो भवती सुमित्र बंधू जनान आणींच मधुराम ददाती. जर गुरु द्वितीय भावातून गोचर करत असेल आणि शुभस्थितीत असेल ना, तर तो व्यक्तीला चांगले मित्र, निकटचे स्नेही आणि आदरणीय कुटुंब संबंध प्रदान करतो. त्याच्या वाणीमध्ये गोडवा आणि प्रभाव असतो आणि तो व्यक्ती संचित धन म्हणजे साठवलेली संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करतो. हा जो काळ आहे मित्रांनो, हा जेमतेम 1.5 महिन्याचा आहे. 27 ऑक्टोबर 2025 रोजी या गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये होईल आणि तिथून पुढे तो 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. या काळात गुरुचा प्रभाव आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य, वाणीमध्ये माधुर्य आणि कुटुंबामध्ये एक आपुलकीची भावना घेऊन येईल. आर्थिक वाढ होईल आणि त्यामध्ये स्थिरता पण मिळत आहे असं जाणवू शकतो. गुरु धनभावात असताना तो संचित धन वाढवतो, म्हणजेच फक्त पैसा कमवणे नाही तर पैसा टिकवणे, गुंतवणे आणि वाढवणे त्यासाठी तो काम करत असतो. गेल्या काही काळामध्ये तुम्ही प्रचंड मेहनत केली पण त्याचं म्हणावं तसं फळ मिळालेलं नाही, तर ते फळ तुम्हाला आता दिसून येईल. जसे की नोकरीमध्ये वेतन वाढ, बोनस किंवा इन्क्रिमेंटही मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी कसं होतं, हा काळ नफा आणि नवीन व्यवहारांचा आहे. काही जणांसाठी नवीन उत्पन्नाचे सोर्सेस पण उघडतील, जसे की साईड प्रोजेक्ट्स असतील, ऑनलाईन काम किंवा गुंतवणूक असेल, त्यातूनही तुम्हाला लाभ होतो. गुरु तुम्हाला आर्थिक शहाणपणा देतो, म्हणून या काळात तुम्ही दीर्घकालीन स्थिर गुंतवणुकीकडे लक्ष देताल, जसे की बचत योजना असेल, म्युच्युअल फंड्स असतील, जमीन किंवा स्थावर मालमत्ताही असेल. मित्रांनो, मिथुन राशीच्या व्यक्तींना वाणी आणि कौशल्यातूनच लाभ मिळतात, कारण की रासच बुद्धिवान लोकांची आहे. धनभावात गुरु आला की नाही तर वाणीला तेज येते. तुमचं बोलणं, तुमचे शब्द आणि तुमचं सादरीकरण हेच तुमचं मुख्य धन ठरणार आहे. जे लोक कम्युनिकेशन, शिक्षण, मीडिया, पब्लिक स्पीकिंग, अध्यापन किंवा लेखनाशी संबंधित आहेत ना, त्यांना अप्रतिम आर्थिक आणि सामाजिक यश मिळते. त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये गुरुत्व आणि प्रगल्भता येईल. लोक तुमचं ऐकतील, सल्ला मागतील आणि तुमच्यावर विश्वासही ठेवतील. कुटुंबातील सौख्य आणि जबाबदाऱ्याही वाढतील. गुरु द्वितीय भावात असणे म्हणजे कसं असतं की कुटुंब आणि परंपरा आणि घरात आनंद याचं एकत्रीकरण होतं आणि आपुलकीही वाढत जाते. बऱ्याच काळानंतर कुटुंबामध्ये तुम्हाला वातावरण शांत झालेलं दिसेल आणि त्याच्यामध्ये स्थैर्यही परत आलेलं दिसेल. कुटुंबात नवीन सदस्य येण्याची शक्यता असते, जसे की विवाह, संतान किंवा शुभप्रसंगही होऊ शकतात. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद लाभतो. काहींसाठी कौटुंबिक जबाबदारी वाढते, पण ती समाधानकारकही असते. तुमचं बोलणं गोड आणि समजूतदार असेल, त्यामुळे मतभेद दूर होतात. पण लक्षात ठेवा, गुरु तुम्हाला इतका आधार देतो ना, कधीकधी अहंकार किंवा उपदेशप्रियता वाढवू शकतो. म्हणून जास्त बोलणं किंवा इतरांना शिकवण्याची प्रवृत्ती जी आहे ती मिथुन राशीच्या व्यक्तींनी थोडी ताब्यात ठेवली पाहिजे. याचबरोबर आर्थिक शिस्त आणि संयम पण आवश्यक आहे. काय होतं की आर्थिक शिस्तीचा भाग असा आहे की व्यक्ती आपल्या बुद्धीच्या जोरावरती कुठं ना कुठंतरी पैसे गुंतवत जाते आणि त्याला एक फ्रेमवर्क नसते किंवा कुठंही लिमिट ठेवलेलं नसतं. त्यामुळे तिथं तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करूनच गुंतवणूक केली पाहिजे. गुरुचं गोचर तुम्हाला कुठं ना कुठंतरी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतो, पण व्यक्ती त्या काळात व्यवस्थित अभ्यास न करता पैसे गुंतवतो. काळ फक्त 1.5 महिन्याचा आहे. धनवृद्धी होते, पण त्यासोबत जीवनमान उंचवण्याची प्रवृत्ती वाढते. याचा अर्थ असा की तुम्हाला मिळणाऱ्या पैशासोबत आराम, ऐश्वर्य किंवा प्रतिष्ठा टिकवण्याची इच्छा अधिक वाढत जाते.
हा काळ असा असतो ना, पैसा हातात येतो पण तो कुठे गेला हेच कळत नाही. गुरु तुमचं मन मोठं करत असतो. त्यामुळे तुम्ही कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि स्वतःसाठी खर्च करण्यात आनंद मानता. घरामध्ये नवीन सजावट, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स काही वस्तू असतील, कपडे किंवा ब्रँडेड वस्तूंवरती खर्च तुम्हाला करण्याची इच्छा वाढत जाते. काही जणांसाठी हा काळ घराचे नूतनीकरण किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीचाही असतो. या गुंतवणुका चांगल्या असल्या तरी योजना शून्य निर्णय घेतल्यास तुम्हाला नंतर ताण येईल आणि तो आर्थिक असेल. त्यामुळे योजना व्यवस्थित करा. कुटुंब आणि प्रतिष्ठेसाठी होणारा खर्च पण तितकाच महत्त्वाचा आहे बरं का. गुरु द्वितीय भावात असल्याने तुम्ही कुटुंबाच्या सुखासाठी खर्च करताल, जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, विवाह किंवा घरातील शुभप्रसंग असतील. आणि ह्यामध्ये सर्व तुमचे हेतू हे चांगलेच असतात. तरी कधीकधी दिसायला चांगलं किंवा प्रतिष्ठा टिकवण्यासाठी जास्त खर्च होण्याची शक्यता असते आणि हे घराघरामध्ये असतंच मित्रांनो. या काळात काही जणांना समाजात नाव ठेवण्याची किंवा आपल्या आर्थिक सामर्थ्याचं प्रदर्शन करण्याची इच्छा होते. हीच गोष्ट गुरुचा भावनिक खर्च म्हणून ओळखली जाते बरं का. तो तुमच्या मनात दानशीलता वाढवतो, पण त्याचवेळी सीमा न समजणाऱ्या उदारपणा देखील निर्माण करतो. त्यामुळे आपली सीमा ही लक्षात ठेवा. अंतरून पाहून पाय पसरा. म्हणून लक्षात ठेवा, दान करा पण विवेकाने, प्रेम दाखवा पण अतिभावनेने नव्हे. शनीचा संयम असतो ना, तो एक धडा शिकवणारा असतो. आता या काळात गुरु आणि शनी महाराज यांची नवम पंचमयोग तयार झालेला आहे आणि इथं धर्म, नीतिमत्ता यांचा एक संयम दिसून येईल. शनी इथं तुम्हाला काय सांगेल, कर्म करा पण संयमाने. परिणामांवरती तुम्ही नियंत्रण ठेवू नका. म्हणजेच पैसा मिळेल आणि जाईल, पण शिस्त ठेवलीत तरच तो टिकेल. हा काळ संयमातून निर्माण होणाऱ्या स्थैर्याचा आहे. शनी तुम्हाला शिकवतो की जास्त पैसे कमवणं महत्त्वाचं नाही, तर योग्य ठिकाणी वापरणं हेच खरं धन आहे. त्यामुळे गुरु आणि शनी यांचा नवम पंचमयोग फार महत्त्वाचा आहे. मग मित्रांनो, ह्याच्यावरती उपाय काय असतील जे व्यावहारिक असतील? नियमित बचत योजना तुम्ही ठेवा. छोटं का असेना पण ते सतत करत राहा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जे तुमच्या क्षेत्राशी निगडीत असेल अशा लोकांचा सल्ला घ्या. दान करताना विवेक ठेवा. भावनेने नव्हे तर गरजेप्रमाणे द्या. गुरुवार आणि शनिवार ह्या दिवशी तुम्ही प्रार्थना, उपासना किंवा ध्यानही करू शकता. गुरुचा दिवस आहे ज्ञान व समृद्धीचा. शनीचा दिवस असतो तो संयम व न्यायाचा. त्यामुळे मित्रांनो, मिथुन राशीसाठी काय याच्यामध्ये निष्कर्ष असेल? पैसा येतो पण खर्चही वाढेल. कुटुंब, प्रतिष्ठा आणि आरामासाठी होणारा खर्च टाळू नका, पण तो नियोजित करा. शनी आणि गुरु यांचा नवम पंचमयोग असल्याने संयम, शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात विवेक, नियोजन आणि संयम हेच 3 मंत्र असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, गुरु तुम्हाला समृद्धी देतो, पण शनी तिचं रक्षण कसं करायचं ते शिकवतो. त्या 1.5 महिन्यात कमवणं महत्त्वाचं नाही, टिकवणं आणि योग्य ठिकाणी वापरणं हेच खरं यश ठरतं. आर्थिक स्थैर्य आणि उत्पन्नात तर वाढ दिसून येतेच, पण आपल्याला भावनिकता कुठे ना कुठेतरी ताब्यात ठेवावी लागते. वाणी, ज्ञान आणि कौशल्य हे तुमचं धन आहे. कायम लक्षात ठेवा मिथुन राशीच्या व्यक्तींनो, कुटुंबात आनंद आणि आपुलकी वाढेल. ह्या सर्वांमध्ये तुम्ही जर आध्यात्मिक वृत्ती ठेवली तरच तुम्हाला गुरु संयम ठेवण्यास मदत करेल. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, गुरु आता तुमच्या घरातील, शब्दातील आणि मनातील समृद्धी जागवतो आहे. हा काळ आहे संयमाने निर्माण होणाऱ्या संपन्नतेचा. बोलण्यात माधुर्य ठेवा, कृतीत प्रामाणिकपणा आणि गुरु तुमचं जीवन चांगलं करेल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.